नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 6वीची घटक चाचणी क्रमांक 2ची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या द्वितीय सत्राची दुसऱ्या घटक चाचणीसाठी उपयोगी ठरणारी आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, मॅथ्स, सायन्स, समाजशास्त्र या सर्व विषयांची प्रश्नपत्रिका आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पहा, त्यातही आपल्याला मागील वर्षाच्या चाचणीच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवायला मिळतील सरावासाठी. इयत्ता 6वी घटक चाचणी क्रमांक 2 विषय मराठी. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बालसभेचे सूत्रसंचलन कोणी केले? तन्वीने. लेखिकेच्या कोणत्या हाताच्या बोटाला मार लागला? उजव्या हाताच्या. उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? अंधाराचे. मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला सारथी कोण? रुपाली चव्हाण. मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवे. पाळंदूर शाळेतील 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली. कुठला तरी कडक गुळ बट्ट्याने ठेचताना लेखिकेच्या बोटाला एक घाव बसला. का ते लिहा. लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. उत्तर. दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली. दुसरं. बाई बाजाराला जायला तयार झाले. प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही, त्यावेळीची कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायचे ठरले, म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाले. वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग. हैराण करणे, त्रास देणे. दुखऱ्या बोटाने लेखिकेला खूपच हैराण केले. त्यानंतर मरण ओढवणे, मृत्यू येणे. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमुळे अनेक जनावरांना मरण ओढवते. खालील वाक्य वाचून कर्ता कर्म क्रियापद ओळखा. राजू अभ्यास करतो. कर्ता राजू. जॉन व्यायाम करतो. कर्म व्यायाम. तारा क्रिकेट खेळते. क्रियापद खेळते. त्यानंतर प्रश्न इयत्ता 6वी विषय हिंदी. प्रश्न 1. रिक्त स्थानों की पूर्ति करो. रात हो चाहे जितनी लंबी, उसका भी है अंत सवेरा. 2. एक कठपुतली हाथ में एक नारियल लेकर आई. 3. रुपयों में किसी वस्तु का मूल्य लगाना व्यर्थ है. ब. किसने किससे कहा? अच्छा तू राजा और मैं नौकर. सोना ने लोहा से कहा. बहना कहाँ से आ रही हो? सूत्रधार ने कठपुतली से कहा. एक एक वाक्य में प्रश्नों के जवाब लिखो. बैंक का सबसे महत्वपूर्ण व्यक्ति कौन है? जवाब. बैंक का सबसे महत्वपूर्ण व्यक्ति है बैंक मैनेजर. सबकी मदद कैसे लोगों को मिलती है? हिम्मत करने वाले को सबकी मदद मिलती है. प्रीति घर जाकर बुआ से क्या बताएगी? विश्वास करो, अंधविश्वास नहीं. 4. किस ग्रह को भोर का तारा कहते हैं? शुक्र ग्रह को. ब. कोष्टक में दिए गए शब्दों का उचित प्रयोग कर प्रत्यय लगाओ. डर डरावना. उपयोग उपयोगी. सुंदर सुंदरता. प्रश्न 3. निम्नलिखित कारकों का अपने वाक्यों में उचित प्रयोग करो. को. मैंने उसको इनाम दिया. पर. वह पेड़ पर चढ़कर बैठ गया. कि. इसकी कोई बहन नहीं है.
से परी ने रिद्वी से लड़ाई की, अरे देखकर चलो। अगला सब्जेक्ट इंग्लिश, स्टँडर्ड 6, सेकंड युनिट टेस्ट. क्वेश्चन 1, सत्य किंवा असत्य ते लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं वाक्य सत्य, दुसरं असत्य, तिसरं असत्य, चौथं पण असत्य. पाठावर आधारित ही वाक्य आहेत. आपण वाचली की लक्षात येतील. उतार्यावरतून आपल्याला शोधून ती लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2, विरुद्धार्थी शब्द लिहा. ट्रूथ, डिसऑनेस्टी, फुलिश, वाइस, पास्ट, लेटर, मोर, लेस. क्वेश्चन 3, अनेक वचन लिहा. मॅन, मेन, वुमन, वुमन, चाइल्ड, चिल्ड्रन. क्वेश्चन नंबर 4, उच्चार न होणाऱ्या अक्षरांना अंडरलाईन करा. डब्ल्यू, राईट, डब्ल्यू, रिस्ट, यल, प्लाम, पाम, अवर, यच. या पद्धतीने इंग्लिशचे क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे. पुढचा विषय येतो गणित, सेकंड युनिट टेस्ट, इयत्ता 7वी, विषय गणित. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. ज्या त्रिकोणाचे 3ही कोण लघुकोण असतात त्या त्रिकोणास लघुकोण त्रिकोण म्हणतात. 2, ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. 3, ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणास विशाल कोण त्रिकोण म्हणतात. 4, त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. प्रश्न दुसरा, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. एक संख्या व 3 यांची बेरीज x अधिक 3. एक संख्येमधून 11 वजा केले, x वजा 11. 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार 15x. एक संख्या भागिले 2, x भागिले 2. या पद्धतीने लिहायचं. त्यानंतर प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. बाजूंवरून त्रिकोणांचे प्रकार लिहा. लघुकोण, काटकोण, विशालकोण. सूत्रे लिहा. नफा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तोटा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. त्यानंतर पुढचा विषय आहे मॅथ. घटक चाचणी क्रमांक 2, मॅथमॅटिक्स. मगाशी आपण मराठीमधून पाहिली, मराठी मीडियमच्या मुलांसाठी, नॉन सेमीच्या मुलांसाठी. आणि आता हा पेपर आपला इंग्लिश मीडियमची मुलं आणि सेमीच्या मुलांसाठी. स्टँडर्ड 6, मॅथ. फिलिंग द ब्लँक. बघा 5 गुणांसाठी 5 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. उदाहरणच आहेत ती, आणि त्या रिकाम्या जागी आपल्याला ते उदाहरण सोडून अचूक उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 2, उदाहरण सोडवायचे. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 5 उदाहरणं आपल्याला सोडवायचे, 2-2 गुणांची. बघा ती सर्व उदाहरणं आपल्याला सॉल्व करून दिलेली आहेत. या पद्धतीने आपण मॅथचा पेपर सॉल्व करायचा आहे. पुढचा विषय सर्व सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी सायन्स. स्टँडर्ड 6, सेकंड युनिट टेस्ट, सायन्स. फिलिंग द ब्लँक्स. 4 गुणांसाठी 4 गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत. बी भाग, मॅच द कॉलम. सी मध्ये फाइंड द ऑड वन आउट. एक शब्द, वेगळा शब्द ओळखा. त्यानंतर थोडक्यात उत्तरे 5 गुणांसाठी.
पुढचा विषय आहे विज्ञान, मराठी मीडियमचे नॉन सेमीच्या मुलांसाठी. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात. ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे. 3. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहे. ग्रह हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहे. जोड्या लावा. साधी यंत्रे. ब. तरप. उतरण. क. घसरगुंडी. पाचर. अ. कुऱ्हाड. वेगळा शब्द ओळखा. चंद्र. विद्युत बल्ब. प्रश्नांची उत्तरे लिहा. यंत्र वापरण्याचे फायदे लिहा. उत्तर. यंत्र वापरले की काम कमी श्रमात आणि कमी वेळेत होते. यंत्र वापरले नाही तर तेच काम करण्यासाठी जास्त बलाचा वापर करावा लागतो. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात. 3. गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय? ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रक्रिया होत असतात अशा यंत्रांची रचना क्लिष्ट असते. इयत्ता 6वी घटक चाचणी क्रमांक 2. विषय समाजशास्त्र. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. पृथ्वीचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. फरक लिहा. अग्निजन्य खडक व स्तरित खडक. अग्निजन्य खडक हे खडक वजनाने जड असतात. स्तरित खडक हे वजनाने हलके व ठिसूळ असतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. स्तरित खडकांमध्ये जीवाश्म आढळते. अग्निजन्य खडकात बेसॉल्ट, ग्रॅनाइट हे खडक आहेत, तर स्तरित खडकामध्ये वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म, प्रवाळ खडक आहेत. प्रश्न दुसरा. तक्ता तयार करा. संस्थापक. श्रीगुप्त, गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त. त्याचा राज्यविस्तार आसामपासून पंजाबपर्यंत व कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश, माळवा, गुजरात, सौराष्ट्र. आणि गुप्त घराण्याचं कार्य. सम्राट गुप्ताने विविध प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यानंतर वर्धन घराण्याचे संस्थापक प्रभाकर वर्धन. उत्तरेला नेपाळी, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंतचा प्रदेश. त्यानंतर त्यांची कार्य. व्यापाराची भरभराट झाली. इतर धर्मांना उदार आश्रय दिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? इसवी सन पूर्व 487 मध्ये अजातशत्रू राजाच्या आश्रयाने व महाकश्यप भिक्खूच्या अध्यक्षतेखाली भरली. 2. नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते? शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. अर्थात ज्या ठिकाणी पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशा ठिकाणी नगरपंचायत असते. 3. वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती वनांमधून मिळतात. पुढचा प्रश्न तिसरा. थोडक्यात उत्तरे. शहरांमध्ये कोणकोणती समस्या आढळते? उत्तर. शहरांमध्ये लोकांना अपुरा निवारा मिळतो. तेथे लोकसंख्या जास्त असल्याने जागेची टंचाई असते. वाहतुकीची कोंडी होते. कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या असते. वाढती गुन्हेगारीची समस्या आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची घरे गलिच्छ वस्त्यांमध्ये आहेत. त्यानंतर दुसरं. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे का असते? कारण नैसर्गिक संसाधने निसर्गात उपलब्ध असतात. लोकसंख्या वाढ व मानवाच्या हव्यास या गोष्टींमुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर सुरू झाला.
यासाठी मानवाने त्यांचा वापर आवश्यकतेनुसार करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, मॅथमॅटिक्स आणि सायन्स या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत घटक चाचणीच्या. यासारख्या अजून आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा घटक चाचणीची. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.